तुम्हाला जर इयरफोनवर मोठ्याने गाणी ऐकायची सवय असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी। हेडफोन्सचा अतिवापर आणि मोठ्या आवाजातल्या संगीतामुळे ख्यातनाम गायिका अलका याग्निक यांना एक दुर्धर आजार झालाय। त्यामुळे त्यांना बहिरेपणा आलेला आहे। हे कसं झालं पाहूयात हा रिपोर्ट। तुम्ही इयरफोन वापरताय? सावधान। गायिका अलका याग्निक यांना बहिरेपणा। कर्णकर्कश आवाज टाळा, नाहीतर तुम्हीही व्हाल बहिरे। अलका याग्निक गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सुरेल आवाजानं कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ख्यातनाम पार्श्वगायिका। मात्र अलका याग्निक यांच्या एका पोस्ट नंतर चाहत्यांच्या काळजात धस्स झालंय। आपल्याला एक दुर्मिळ गंभीर आजार असल्याची माहिती त्यांनी पोस्टमधून दिली आहे। सेन्सर नर्व हिअरिंग लॉस असं या दुर्मिळ आजाराचं नाव आहे। त्यामुळे त्यांच्या श्रवण शक्तीवर परिणाम झाल्याची माहिती त्यांनी दिली। काही आठवड्यांपूर्वी मी फ्लाईटमधून बाहेर पडले तेव्हा मला अचानक जाणवलं की मला काहीही ऐकू येत नाही। व्हायरल अटॅकमुळे माझ्या सेन्सर न्यूरल नर्व्हवर अर्थात श्रवण शक्तीवर परिणाम झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलंय। कृपया मला सदिच्छा द्या। माझ्या चाहत्यांसाठी आणि सर्व तरुण मित्रांसाठी मी एवढंच सांगेन की खूप मोठ्या आवाजातील संगीत आणि हेडफोन्स पासून सावध रहा। तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने माझं आयुष्य जगेन आणि लवकरच तुमच्या संगीत सेवेत परत येईन अशी आशा आहे, असं अलका याग्निक यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय। बरेचसे यंग लोक जोरजोरात कानात लाऊड नॉईज ऐकतात, इयरफोन्स ऐकतात। डिस्कोजमध्ये पब्समध्ये लाऊड नॉईज असतो, फॅक्टरीजमध्ये जिथे आपण काम करतो तिकडे खूप लाऊड नॉईज असतो। तर हे सगळी कारणं आहेत ज्याच्या लाऊड नॉईजमुळे सुद्धा तुमची ऐकण्याची नस कमजोर होऊ शकते। अलका याग्निक यांना झालेल्या सेन्सर नर्व हिअरिंग लॉस या आजाराची लक्षणं नेमकी काय आहेत त्यावरती एक नजर टाकूया। ऐकायला त्रास होणं, 2 पेक्षा अधिक लोकांचं बोलणं न समजणं, दोन्ही कानांना असमान ऐकू येणं, कानात सतत भणभणल्यासारखं होणं, अचानक ऐकायला बंद होणं। सेन्सर नर्व हिअरिंग लॉस हा आजार किती भयंकर आहे याचा अंदाज तुम्हाला त्याची लक्षणं पाहिल्यानंतर येऊ शकेल। आपल्यापैकी अनेकांना, विशेषतः तरुण पिढीला हेडफोन्सवर मोठ्यानं गाणी ऐकण्याची सवय असते। लग्न समारंभ, सण उत्सवात तर डॉल्बी डीजेचा दणदणाट नेहमीचाच। मात्र त्यामुळे तुम्हालाही अशा गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।